छानसा आवाज द्यायचा बरं का, सगळ्यांनी आवाज द्यायचा. मी बोलतो त्याच्यानंतर मला तुमचा आवाज आला पाहिजे. अरे भक्ति के भाव दिखाए थे हनुमान ने जला लंका, राम ने दिया वीरता का बजा दिया डंका, उठा कर धनुष्य सोख दिया सागर को, जंग पापी के लिए जंग उठाना पड़ा चक्र नटवर नागर को. अरे अर्जुन ने ईर्ष्या कर बरसा दिए थे ऐसे तीरों को, धरती की सुला देते अंतरित कब्रों वीरों को, मीरा भी हिचकिचे नहीं जहर का प्याला पीने में, वतन के कतराना संगाने घाव कहे थे सीने में. अरे उठा कर चंद्रास वीर शिवानी पापियों का अस्तित्व ही मिटा दिया था, सुदेश बहादुर ने शीश अपना कटा दिया था. अरे आज हालात फिर ऐसे, चारों तरफ गुंडा राज है, हर नेता में यहाँ आदत से बाजे. अरे मिले मुलायम का श्रीराम, आज हवा में उड़ते जैसे आराम. बस क्या राम पर, राम भक्तों को खून अपना खून नहीं होगा. अगर राम की धरती पर रह गए तो जुबान से जय जय सिया राम बोलना ही होगा. सियावर रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, छत्रपति शिवाजी महाराज की. नमः पार्वती पते हर 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 महादेव महादेव. विठाला विठाला महाराज ऐका बघा, अभंग 4 चरणांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आपल्याला धर्म सांगतात. धर्म तुकोबराय म्हणतात, बाबा आमचं या भूतलावरती येणं म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी नाही, आम्ही या जड जीवांना तारण्यासाठी आलोय. आम्ही या जड जीवांना त्यांना धर्म समजवण्यासाठी आलोय. ऐका महाराज, कितीही पिळल्यानंतर जो आपली गोडी सोडत नाही तो ऊस आहे, आणि त्याने आपली गोडी न सोडणं हा त्याचा धर्म आहे. ऐका, कितीही तोडल्यानंतर जो आपला सुगंध सोडत नाही तो चंदन आहे, आणि त्यानं आपला सुगंध न सोडणं हा त्याचा धर्म आहे. काय सुंदर आहे बघा, भरतुवारी काय छान वर्णन करतात. घृष्टम घृष्टम पुनरपि पुनरचंदनम चारुगंधम, छिन्नम छिन्नम पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षि पांडनम, दग्धम दग्धम पुनरपि पुनरकांचनम कांतवर्णम, प्राणांतिपी प्रकृती विकृतीने जायचे नोत्तमना. अरे माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. मला असं वाटतं हा माणसाचा खरा धर्म आहे. हा माणसाचा खरा धर्म आहे. विठाला ऐका महाराज, हा माणसाचा खरा धर्म आहे. आमचे शंभूराजे म्हणतात, आमचे शंभूराजे म्हणतात, अरे 32व्या वर्षी माझा घात झाला तरी चालेल, माझ्या सेवकाने जरी त्याला मला पकडून दिलं असलं, गणोजी शिर्क्याने जरी मला पकडून दिलं असलं, फक्त वतनासाठी वतन मिळवण्यासाठी त्याने स्वराज्याशी बेमांगी केलेली असली, तरी मात्र मी माझ्या धर्माशी कधी बेमांगी करणार नाही. अरे त्यांनी माझे हात काढले तरी चालतील, त्यांनी माझे पाय तोडले तरी चालतील, त्यांनी माझं मस्तक कापलं तरी चालेल, पण मी माझा धर्म कधी सोडणार नाही. अरे मी जर धर्म सोडला तर मी जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं असेल, पण मी जर माझ्या प्राणापेक्षाही जर मला जास्त महत्व दिलं तर 350 वर्षानंतर सुद्धा लोक माझा जय जयकार केल्याशिवाय नाही. छत्रपती संभाजी महाराज की असं म्हणतोय ना दादा आपण, असं म्हणतोय दादा आपण. महाराज, आपण आपला धर्म कधी सोडू नये. आपण आपला धर्म कधी सोडायचा नसतो दादा. मी सांगेल आपल्याला, बघा मला बोलावं लागेल महाराज, मी सांगेल आपल्याला. महाराज, आज आपल्या समाजामध्ये, आज आपल्या धर्मामध्ये, आज आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे असे लोक आहेत महाराज, जे थोडेसे पैसे काय दिले, थोडस काय त्यांचा वापर काय केला, लगेच धर्म सोडायला चालू होऊन जातात महाराज. लगेच धर्म सोडतात पैशांसाठी, पैशांसाठी हिंदू धर्म सोडतात, आणि हिंदू धर्म सोडल्यानंतर कुठला ना कुठला तरी दुसरा धर्म, ते दुसऱ्या धर्मात जातात महाराज. आजकालची परिस्थिती अशी झाली आहे. पण एक सांगेल दादा मी आपल्याला, महाराज शंभूराजेंनी 40 दिवसापर्यंत अत्याचार सहन केला दादा. कुणीतरी यायचं मिठाचं पाणी टाकायचं, कुणीतरी यायचं पायाचे कळवे कापायचं. दादा 40 दिवसापर्यंत अत्याचार सहन केला, तरी सुद्धा आपला धर्म सोडला नाही महाराज. आज मी एक सांगेल बाबा, थोड्याशा पैशांसाठी आणि थोड्याशा कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीसाठी आज बरेचसे लोक आपला हिंदू धर्म सोडताना दिसतात महाराज. बरेचसे लोक. एक सांगू का बाबा मी तुम्हाला महाराज, आज धर्म जर बघितलं गेलं ना, आज बऱ्याचशा महिला मंडळींमध्ये
किंवा आजकालची जी नवतरुण पिढी महिला मंडळींची ती कुठे ना कुठेतरी जसं ते लव जिहाद असेल की बाकी या सगळ्या गोष्टी असेल ना, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपला धर्म सोडताना दिसतात. मी सांगेल आपल्याला ऐका महाराज, लव जिहाद म्हणजे काय तुम्हाला माहिती का? लव जिहाद हा शब्द मी धर्म सांगतोय आपल्याला ऐका. लव जिहाद हा शब्द इंग्रजी आणि अरबी शब्दांपासून म्हणलेला आहे. लव म्हणजेच प्रेम आणि जिहाद म्हणजे या संपूर्ण जगावर या जिहादींचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी या लोकांनी हिंदू धर्म मानणाऱ्यांविरुद्ध पुकारलेले बंड अथवा धर्मयुद्ध म्हणजे लव जिहाद. माझ्या सरळ सरळ भाषेत जर सांगायला गेलं मला लव जिहाद, माझ्या सरळ सरळ भाषेत जर सांगायला गेलं ना, तर हिंदू तरुणीला या लोकांनी त्यांच्या धर्माची मुलं प्रसवण्याची अर्थातच जन्माला घालण्याची मशीन म्हणून वापर करणे म्हणजेच लव जिहाद. बरं का दादा, मशीन म्हणून वापर करणे म्हणजेच लव जिहाद. असं लव जिहाद फार मोठा झालाय दादा, फार मोठा झालाय. महाराज, हिंदू तरुणी आणि एका दुसऱ्या धर्माचा तरुण, बरं का बाबा, हिंदू तरुणी आणि एका दुसऱ्या धर्माचा तरुण, जातीचं नाही म्हणत मी जातीभेद करणारा माणूस नाहीये, मी जातीचं म्हणत नाही, एका दुसऱ्या धर्माचा तरुण. दादा, मी प्रेम करून अशा वाईट विचारांचं मी अजिबात नाही, बरं का, मी प्रेम करून अशा वाईट विचारांचं मी अजिबात नाही. ते करावं फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मातच, बाहेर इतरच नाही. महाराज, आमच्यात आजही असे काही नालायक लोक आहेत की हिंदू तरुणी आणि एका दुसऱ्या धर्माच्या तरुणासोबत केलेल्या विवाहाला आंतरधर्मीय प्रेम विवाह या बोंडस नावाने हिंदू धर्मातील तथाकथित धर्मनिरपेक्षवादी मंडळी संबोधतात. प्रेम विवाह. महाराज, लव जिहाद आणि प्रेम विवाह यातील भेद सांगत असताना विश्व हिंदू महासंघाचे उपाध्यक्ष महंत सुरेंद्रनाथ अवधूत म्हणतात, महंत सुरेंद्रनाथ अवधूत सांगतात की प्रेम विवाहामध्ये दोघांमध्ये निष्ठा आणि समर्पण असतं, पण लव जिहादामध्ये मात्र प्रेमाच्या ठिकाणी आक्रोश, किंकाळ्या, द्वेष, हाणामाऱ्या, शरीराचा उपभोग घेणं आणि शेवटी तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये डांबणं म्हणजे लव जिहाद. डांबणं म्हणजे लव जिहाद. ऐका दादा, इथं बसल्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक मुलीला मी एक सांगेल, ऐका, इथं बसल्या प्रत्येक मुलीला मी एक सांगेल कि फूलों की तरह तुझे संभाला है हमेशा, ऐका, फूलों की तरह तुझे संभाला है हमेशा, तू कांटों की मदद नहीं करना मेरी बेटी. फूलों की तरह तुझे संभाला है हमेशा, तू कांटों की मदद नहीं करना मेरी बेटी. अरे 35 टुकड़े होके जो पहुंच जाए फ्रिज में, तो ऐसी मोहब्बत मत करना मेरी बेटी, तो ऐसी मोहब्बत मत करना मेरी बेटी. महाराज, तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या बऱ्याच मुलींना, बऱ्याच तरुणींना असं वाटतं की लव जिहाद आता चालू झालाय. हा लव जिहाद आता चालू झाला महाराज. हे जवळजवळ 1300-1400 वर्षापासून चालू झालाय महाराज. 712 मध्ये मोहम्मद बिन कासिम हा लुटारू हिंदुस्थानातले 1 लाखापेक्षा जास्त हिंदू तरुण लुटून अफगाणिस्तानात घेऊन गेला. त्याने काबूल आणि कंदहार या पेठेमध्ये अक्षरशः वस्तू जशा कवडी मोल विकाव्या तशी या सगळ्या हिंदू तरुणींचा लिलाव केला आणि या सगळ्या हिंदू तरुणी विकल्या महाराज. 1014 मध्ये गजनीचा मोहम्मद आला, त्यांनी मथुरा लुटलं. त्या लुटीत त्याने 70 सहस्त्र म्हणजे 70,000 हिंदू स्त्रिया दुसऱ्या देशात पाठवल्या आणि विकल्या. त्यानंतर काबूल आणि कंदार या पेठेमध्ये अक्षरशः वस्तू जशा कवडी मोल विकाव्या तशी या सगळ्या हिंदू तरुणींचा लिलाव करून या सगळ्या हिंदू तरुणी विकल्या महाराज. या सगळ्या हिंदू तरुणी विकल्या. ऐका, मोहम्मद गजनीने हिंदूंना अपमानित करण्यासाठी जवळजवळ 17 हल्ले केले आणि जवळजवळ 4 लाख हिंदू स्त्रियांना उचलून तो गजनी घेऊन गेला. मोहम्मद गजनी जेव्हा हिंदूंच्या मुलींना उचलून गजनी घेऊन जात होता ना, तेव्हा ते आपल्या बापाला, आपल्या भावाला, आपल्या नवऱ्याला पकडून रडत होते आपल्या रक्षणासाठी. पण करोडो हिंदूंच्या मधून मुठभर जिहादींनी जनावरासारखं भरून घेऊन जाण्यात आलं. जनावरासारखं भरून घेऊन जाण्यात आलं. पण या हिंदू स्त्रियांना वाचवण्यासाठी ना त्यांचा बाप आला, ना भाऊ आला, ना नवरा आला. और इस पराजय के तुरंत पश्चात अफगानिस्तान के एक शहर गजनी का बाजार में ऊंचे चबूतरे पर इन कम उम्र की स्त्रियों को खड़ा किया गया और इन सैकड़ों हिंदू स्त्रियों को नग्न नुमाइश खड़ा किया गया. नग्न नुमाइश, जिनके सामने हजारों मुहस्सिन से दिखते बदसूरत किस्म के लोगों की भीड़ लगी हुई थी. उनमें अधिकतर अधेड़ उम्र के लोग थे. नग्न किए गए उन स्त्रियों की स्थिति देखने से अत्यंत दयनीय प्रतीत हो रहा था. अधिकांश के गालों पर सूखे आंसू की लकीरें खींची हुई थी
मानो आंसू की स्याही बनाकर इन जिहादियों के द्वारा झेले गए भीषण जोर की कथा प्रारब्ध ने उनके कोमल गालों पर लिखने का प्रयास किया होगा। एक बात उन सब में समान थी कि किसी के भी शरीर पर वस्त्र का एक छोटा सा टुकड़ा नाम को भी नहीं था। सभी संपूर्ण मील बसना, सभी के पैरों में छाले थे, मानो सैकड़ों मील पैदल दूरी तय की हो। घोड़ों के पीछे इन स्त्रियों को बांध कर लाया गया था हिंदुस्तान से अफगानिस्तान तक। इन अजनबी के सामने इन स्त्रियों को खड़ा किया गया था और ऐसा इसलिए हुआ। और वो वहां पर अफगानिस्तान में एक मीनार बना रखी है। उस मीनार पर लिखा है दुख्तरे हिंदुस्तान निलामे तो दिनार। असं झालं, असं का झालं? कारण हिंदूंनी तलवारी सोडून दिल्या। हिंदूंनी फक्त एकच सांगितलं, ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू. बरं का, ज्यावेळेस होईल त्यावेळेस बघू. पण एक सांगू तुम्हाला, आज आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेचसे असे लोक आहेत की ते स्वतःला हिंदू मानत नाही. ते जातीपातीला महत्व देतात, हिंदू मानत नाही. ते म्हणतात मी मराठा आहे, मी कुंभार आहे, मी लोहार आहे, मी चांभार आहे. हे ते स्वतःला म्हणतात दादा. पण एक सांगेल तुम्हाला, ऐका, एक सांगेल, हिंदू बनो, ऐका, हिंदू बनो, कंधों से ऊंची छाती नहीं होती और धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. ऐका, हिंदू बनो, कंधों से ऊंची छाती नहीं होती, अरे धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती. अरे दिया ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे? अरे हिंदू धर्म नहीं बचा तो जाति का क्या करोगे? काय करणार तुम्हाला आपण जातीचं? विठाला महाराज आमच्या छत्रपती संभाजी महाराजांनी एक वाक्य सांगू तुम्हाला. आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त धर्म समजवण्यासाठी आलोय. आपल्याला फक्त आज एकच शब्दावर बोलायचंय, धर्म. फक्त धर्म या शब्दावर बोलायचंय. महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवसापर्यंत अत्याचार सहन केला. आता बलिदान मासिक 40 दिवसापर्यंत अत्याचार सहन केला. पण 40 दिवसापर्यंत अत्याचार सहन करून सुद्धा महाराज आपला धर्म सोडलाय, आपला धर्म सोडलाय. काहीतरी शिकावं लागेल आपल्याला त्या छत्रपती संभाजी महाराजांकडून. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडून औरंगजेबासमोर आणलं, त्यावेळेस तो औरंगजेब त्या शिवाच्या पोराला पाहिला, खाली आला. आणि खाली आल्यानंतर तो औरंगजेब सांगतो, वो यही है क्या संभा? हाच का तो संभा ज्याने आलामगीरला रानमोळ हिंडवलं? अरे एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तत्व त्याने मला फिरवलं. अरे माझ्या नामांकित शब्दात त्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांना त्याने फार आसमान दाखवलं होतं. अरे मला वाटलं होतं संभाजी म्हणजे मुदाफैली, संभाजी म्हणजे नादान बच्चा, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी. पण नाही, माझा अंदाज साफ खोटा ठरला. अरे या नादान पोराने, अरे या संभाजी नावाच्या नादान पोराने मला बुढाप्यामध्ये जेवण बनवलं. तो औरंगजेब सांगतो, अरे ये संभाजी 9 बरस का था तब मेरा था हमें आगरा में, तब पूछा था हमने से क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तभी संभा ने कहा था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने कभी भी ठंडक नहीं मिलने दी. लेकिन अब दिखाएंगे अल्लाह ताला की मेहरबानी. रात का जश्न होना चाहिए आणि त्या खुदाचे आभार म्हणायला औरंगजेब तिथं गुडघे टेकून येऊन बसला. नमाजाच्या रुखादा पडायला लागला. आणि नमाजाच्या रुखादा पडत असताना छत्रपती संभाजी महाराज कवी कर्षांना म्हणाले, कवीजी या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? अरे मृत्यूच्या दरबारात आहे, औरंगजेब बादशाहच्या दरबारात आहे आणि छत्रपती संभाजी महाराज विचारतात, कवीजी सुचते का एखादी कविता? पण राजाला भय नाही, राजाला भीती नाही. त्यावेळेस कवीजी म्हणाले, राजन तुम होत सांझे, तुम लढे हो बहुत जंग, देख तुम्हारा तेज तकत जत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही? तुमचं ते शौर्य बघून स्वतः औरंगजेब गुडघे टेकून येऊन बसलाय. चुप क्या रे संभा, कहा है खजाना? आणि कडाला छावा, हिंदुस्थानाच्या मातीतला कणकण मानतो आम्ही सुन. औरंगजेब तू गेलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, नाही आम्ही भिकारी. अरे हिंदुस्थान हात मारून भीक देतो तुझ्यासारख्या भिकाऱ्याला. आणि कडाला महाराज छावा कडाला. आणि इकडून औरंगजेबाने आज्ञा सोडली, जवान छाटायची आज्ञा.
जवान झाडाच्या त्या काट डाल जवान इसकी बहुत बोलती है जवान इसकी. आणि निघाले महाराज हापशे निघाले. महाराज दोन सळ्या घेतल्या. छत्रपती संभाजी महाराजांसमोर आले. महाराज डोळे लावलेले होते. त्या दोन्ही सळ्या घेतल्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या. महाराज डोळे नव्हते कुठं, उरल्या होत्या फक्त काळ्या कबींना खोकल्या. तेवढ्यात महाराजांच्या दुसऱ्या सजीचे अंमल सुरू झाले. जवान छाटायचे बहुत बोलती है जवान इसकी काट डाल जवान इसकी. महाराज हापशे निघाले. डोक्यावर दाब दिला पण हुगडेल जबडा. अरे हुगडेल कसा, वाघाचा जबडा आहे. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो. दात ही जात आमच्या मराठ्यांची. हुगडेल कसा जबडा. शेवटी एक हापशेच येतो. त्याने युक्ती केली. त्याने छत्रपती संभाजी महाराजांचं नाक दाबून धरलं. श्वासासाठी तगमग झाली. ओढ आणली. जीभ लावलेली संधीचा घेतला पाहिला. सांचीच पकडली. जीभ ओढली बाहेर. तलवार लपलपली आणि क्षणात उघडलं नुसतं तोंडातून लालगुंद करत. महाराज उभ्या शरीराला रक्ताने अभिषेक केला हो. अहो जसं बोकड सोडावं तसं छत्रपती संभाजी महाराजांचं कातड सोडून काढलं. महाराज कातड सोडून काढलं. कुणीतरी यायचं, पायाचे तळवे कापायचं. कुणीतरी यायचं, नख काढायचं. कुणीतरी यायचं, अंगावर गरम पाणी टाकायचं. महाराज कुणीतरी यायचं, अंगावर मिठाचं पाणी टाकायचं. महाराज अहो या राजाने 40 दिवसापर्यंत सोसले दादा. 40 दिवसापर्यंत सोसले. पण 40 दिवसापर्यंत सोसून सुद्धा आपला धर्म कधी सोडला नाही. फक्त कशासाठी? धर्माचे पालन करणे पाखंड. फक्त धर्माचं पालन. धर्माच्या पालनासाठी, आपल्या धर्माच्या रक्षणासाठी किंवा आपला धर्म न बदलावा त्यासाठी 40 दिवसापर्यंत सोसलं. आणि 40 दिवसापर्यंत सोसून सुद्धा आपला धर्म कधी बदलला नाही. विठाला महाराज ऐका. महाराज आपण आपला धर्म कधी सोडायचा नाही. ऐका महाराज, विद्यार्थ्याचा धर्म अभ्यास केला पाहिजे. स्त्रीचा धर्म आहे विवेक आणि मर्यादा तिच्या जीवनामध्ये असली पाहिजे. साधूचा धर्म आहे त्याच्याजवळ जर 2 पैसे शिल्लक असतील ना तर त्याने ते साधूचा धर्म आहे त्यानं आपलं ध्यान कधी सोडलं नाही पाहिजे. श्रीमंताचा धर्म आहे त्याच्याजवळ जर 2 पैसे शिल्लक असतील ना तर त्याने ते दाना सद्दानामध्ये खर्च केले पाहिजे. योग्याचा धर्म आहे त्यानं आपलं ध्यान नाही सोडलं पाहिजे. आणि क्षत्रियाचा धर्म आहे महाराज तो धारातीर्थी पडला तरी चालेल पण त्यानं आपलं युद्ध नाही सोडलं पाहिजे. युद्ध नाही सोडलं पाहिजे. विद्या तीर्थे जगती विबुधा साधवा सत्य तीर्थे. गंगा तीर्थे मलिन मनसो योगिनो ध्यान तीर्थे. धारा तीर्थे धरणीपतयो दान तीर्थे धनाढ्या. आणि लज्जा तीर्थे कुलयोदया पातकम शालयंत. ऐका रे माझ्या दादांनो विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास सोडून तो जर बाकी इतरत्र काम करत असेल आणि फक्त अभ्यासच करत नसेल तर तो शाळेच्याच परीक्षेत नाही महाराज तो जीवनाच्या परीक्षेत सुद्धा नापास झाल्याशिवाय राहणार. म्हणून विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास केला पाहिजे. महाराज श्रीमंताचा धर्म आहे त्याने दान दिलं पाहिजे. दान दिलं पाहिजे. असू द्या समुद्राजवळ पाण्याची श्रीमंती भरपूर असू द्या पण समुद्राची काय अपेक्षा आहे माहितीये का? समुद्राची अपेक्षा आहे की गंगा ही माझ्यामध्ये आली पाहिजे, ही यमुना ही माझ्यामध्ये आली पाहिजे, ही सरस्वती माझ्यामध्ये आली पाहिजे. या सगळ्या नद्या माझ्यामध्येच आल्या पाहिजे. एवढं ऐश्वर्य असून समुद्राची ही अपेक्षा असेल तर भरतुवारी म्हणतात समुद्राचं स्थान पृथ्वीपेक्षा सुद्धा खाली गेल्याशिवाय राहणार नाही. असू द्या माझी पाण्याची श्रीमंती कमी असू द्या पण माझे दान देण्याची इच्छा असल्यामुळे मेघ म्हणतो माझं स्थान समुद्रापेक्षा सुद्धा वर गेल्याशिवाय राहणार नाही. ऐका संग्राहिक परपराया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्चिम गर्जंतम गुणोपरी. म्हणून श्रीमंताचा परिचय दादा दान दिलं पाहिजे. तो श्रीमंत असो किंवा साधू असो. जास्त झालेला पैसा आणि जास्त झालेलं ज्ञान देव देश आणि धर्मासाठी जर खर्च करत नसेल ना महाराज की त्या दोघांच्या जीवनातील सगळ्यात मोठी अधोगती बाबा सगळ्यात मोठी अधोगती महाराज 410 मध्ये चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजाने सोरटी सोमनाथ या मंदिराचं जीर्णोद्धार ज्यावेळेस केलं ना त्यावेळेस त्या मंदिराचा प्रकोट 300 एकराचा महाराज 300 एकराचा सोन्याच्या पत्राने बनवलेला होता. गजशाला